सुद्धा या पथनाट्यामधून आपल्याला दाखवलेली आहे. पण एवढंच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गाडेकर परवा म्हटले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या तिघांच्याही प्रतिमेचं स्थान आपल्या सर्वांच्या देवाऱ्यामध्ये असलं पाहिजे. कारण हेच खऱ्या अर्थाने आपले दैवत आहेत. दैवत म्हणजे काय? जो आपल्याला आपला उत्कर्ष करतो, आपला उद्धार करतो, त्यालाच आपण देव म्हणतो, परमेश्वर म्हणतो. आणि आपल्या स्त्रियांचा उद्धार करणारे हे तीन महान विभूती आपल्याला एवढ्या विविध प्रकारचे अधिकार निर्माण करून दिलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं आपण परमेश्वराच्या स्थानी त्यांना आपण मानलं पाहिजे. हे आपल्याला उद्गार गाडेकर सरांनी काढलेले होते. आणि खऱ्या अर्थाने मी त्यालाही पुष्टी देते की खरोखरच स्त्रियांसाठी अनमोल अशा प्रकारचं काळ या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये महत्त्वाची काही कलमं घातलेली आहेत. त्याविषयी मी तुम्हाला थोडंसं सांगते. कलम 14 मध्ये पुरुष आणि महिलांना समान अधिकार आहेत. याचा अर्थ असा की महिलांना सुद्धा पुरुषा इतकेच अधिकार आहेत. पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती असेल की महिलांना चूल आणि मूल या व्यतिरिक्त कोणतेही अधिकार नव्हते. पण आज डॉक्टर बाबासाहेबांनी जो कलम 14 निर्माण केलेला आहे त्यामध्ये जे जे क्षेत्र आहे त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री जिथं पुरुष आहे त्या ठिकाणी स्त्रियांना सुद्धा समानतेचा अधिकार या कलमाच्या अनुषंगाने आपल्याला मिळवण्यात आलेला आहे. कलम 15(1) यामध्ये भेदभाव न करणे असा हा अधिकार आहे. मग याच्यामध्ये जात, धर्म, लिंग, जन्मस्थान या आधारावर कुणीही कोणावर भेदभाव करू शकत नाही. म्हणजे एखादा गरीब आहे, एखादा श्रीमंत आहे, गरीब आहे म्हणून त्याची पिळवणूक करणे, त्याच्यावर अत्याचार करणे, अन्याय करणे आणि जर अशा पद्धतीचा कुठे अन्याय झाला, अत्याचार झाला तर कलम 15(1) अनुषंगानं त्याच्यावर शिक्षा होऊ शकते. अशा प्रकारचं हे कलम डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला मोठा अधिकार देण्यात आलेला आहे. आपल्याला जरी कलम माहीत असतील तरच आपण त्या कलमाचा उपयोग करून घेऊ शकतो. पण ही कलम आपण विसरून जातो, आपल्याला ते समजतच नाहीये. कलम 15(3) मध्ये महिलांसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहे. त्यामध्ये सरकार महिलांच्या उत्थानासाठी विशेष कार्यक्रम आणि नीती तयार करू शकते. महिलांसाठी विविध योजना आहेत, आपल्याला माहिती आहेत. महिला बाल कल्याण, जिल्हा परिषदेला महिला बाल कल्याण ही एक विभाग आहे आणि त्याच्या माध्यमातून महिलांच्या उत्कर्षासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या महिला आयोग आहेत. त्याच्यामधून अशा अनेक प्रकारच्या योजना महिलांच्या उत्कर्षासाठी करण्यासाठी 15(3) हे कलम लागू आहे. कलम 16 मध्ये सरकारी नोकरीमध्ये समानता. बघा, सरकारी नोकरी म्हणजे कोणत्याही प्रकारच्या, केंद्र सरकारची असू दे, राज्य सरकारची असू दे, यामध्ये सुद्धा महिलांना तितकाच अधिकार आहे. त्यामध्ये त्या नोकरीसाठी जे शिक्षण अवेलेबल असेल किंवा जे शिक्षणाची अट असेल ती अट जर महिला पूर्ण करत असेल तर असं काही नाहीये की तो पुरुष आहे म्हणून त्याला ती नोकरी दिली जाते. तर त्यामध्ये जो सर्वश्रेष्ठ ठरतो तर त्या व्यक्तीला, म्हणजे महिला असो किंवा पुरुष असो, या व्यक्तीची त्या ठिकाणी निवड करण्याचा अधिकार कलम 16 मध्ये आहे. कलम 39(ड) समान कामासाठी समान वेतन. मग 8 मार्चचा जो महिला दिन आहे तो रशियामध्ये कापड गिरणीमध्ये बायकांनी मोर्चा केला होता, तुम्हाला माहिती आहे. त्यावेळेला त्यांना काम सारखंच असायचं पण वेतन मात्र वेगवेगळं दिलं जायचं. काम जर तेच असेल तर वेतन आम्हाला वेगळं का? या अधिकारासाठी म्हणून त्या महिला भाजल्या आणि 8 मार्च 1908 रोजी त्यांनी तो मोर्चा काढलेला होता. आणि अशाच प्रकारे ज्यांना जे कामासाठी जे मोबदला आहे, मग तो पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे, दोघांनाही समानच मोबदला दिला पाहिजे. आणि समजा अशा पद्धतीनं कुठे अजूनही अत्याचार होत असेल एखाद्या कारखान्यामध्ये किंवा कुठे, तर आपण या कायद्यान्वये आपण तिथे दाद मागू शकतो. असा हा 39(ड) चा कायदा आहे. त्याचप्रमाणे कलम 42 मध्ये कामाचा हक्क आणि कामाच्या परिस्थितीचे नियमन. याचा अर्थ